नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 2 किलो कैरीपासून गोड लोणचं बनवलेलं आहे. पूर्ण रेसिपी बघा, तुमच्या लक्षात येईल. गोड लोणचं हे वर्षभर टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काय काय वापरलं, त्याच्यामध्ये कैरी फोडून वाळून कशा घेतलेल्या आहे, सर्व रेसिपी पूर्ण बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला लोणच्याच्या कैऱ्या आणल्या मी लोणचं बनवायचे, तर त्याच्यासाठी मी इथे राजापुरी कैरी ही आंबट मला ते गोड लोणचं बनवायचं आहे. कैरी घेताना अशी कडक बघून कैरी घ्यायची, झाडावरून खाली पडून जर फुटलेली असेल ती कैरी घ्यायची नाही. तर आता आपल्याला ही रात्रभर ही पाण्यामध्ये ठेवायची. इथे मोठ्या भांड्यात पाणी घेतलं, इथे मी कैरी आता पाण्यामध्ये ठेवते. पाण्यात का ठेवायचा, ते त्यांचा जो हा चीक आहे ना, हा चीक निघून जातो, त्याच्यासाठी पाण्यात ठेवायचं आहे. आता सकाळी मी काढून त्या पुसून व फोडून आणेल, मग पुढचे प्रोसेस बघू आपण. आपल्याला गोड लोणचं बनवायचे, त्याच्यासाठी इथे 2 किलो कैरी घेऊन पुसून त्या फोडी करून घेतली आहे. आता आपण त्याला मीठ व हळद लावून मोठा चम्मच आहे, पाऊण चम्मच एवढी हळद घेतली. त्याच्यानंतर 1 चम्मच एवढं मीठ टाकून घेऊ. 1 चम्मच एवढं मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला हळद वरून लावून घेऊ. पूर्ण कैरीच्या फोडींना आपण मीठ व हळद अशी व्यवस्थित लावून घेतली. इथे एक असा सफेद कपडा टाकून घेतला, त्याच्यावरती आपण सर्व या कैरीच्या फोडी टाकून घेतल्या. आता ते बांधून ठेवायचे आपल्याला. आणि एक भांडं घेतलं, त्याच्यावर चाळण ठेवली. आपण ज्या कैरीच्या फोडी बांधून घेतल्या ना, त्या त्याच्यावरती ठेवली. चाळणीतून पाणी पूर्ण खाली निखळत आपल्याला हे रात्रभर असं बांधून ठेवायच्या आणि सकाळी त्या वाळत घालायच्या. 2 किलो कैऱ्या मीठ हळद लावून रात्रभर बांधून ठेवल्या होत्या, त्या आता आपण सकाळी सोडू आणि फॅन खाली वाळत घालू. छान मस्त आपल्याला अशा एक एक फोडी अशा वाळत घालायचे. सालीची बाजू खाली करायची, म्हणजे व्यवस्थित आपल्या कैऱ्या ह्या वाळल्या जातात. हे आपल्याला फॅन खाली एक पूर्ण दिवसभर वाळून घ्यायचे. आणि ह्याच कैऱ्या जर उन्हात वाळवल्या तर 1-2-3 तासामध्ये त्या वाळून जातात. मी फॅन खालीच वाळून घेते. वाळल्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला दाखवते. कैऱ्या आपल्या छान वाळल्या. इथे 2 किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या आपण. एक दिवस एक रात्र असं व्यवस्थित वाळून घेतलंय. आता आपल्याला हे गोड लोणचं बनवायचं आहे, त्याच्यासाठी जो काही मसाला लागतो ना, तो मी आता तुम्हाला पुढे दाखवते. ग्राम एवढं तेल घेतलंय, ते मी आता गरम करायला ठेवते.
200 ग्राम एवढा गूळ घेतलेला आहे, 150 ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेले आहे, 2 चम्मच एवढं मीठ आहे, 5 लवंग आहे, 5 मिरी आहे, 1 मोठा चम्मच भरून धने आहे, 2 छोटे चम्मच बडीशोप आहे, 1 छोटा चम्मच पाऊण चम्मच एवढा हिंग घेतलेला आहे, 1 मोठा चम्मच आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, आणि ही लोणच्याची थोडीशी तिखट अशी जाड दळून घेतलेली आहे. लोणच्याची खास मिरची असते जाडदा असते ती, आणि हळद घेतलेली मोठा 1 चम्मच भरून. एवढे आपल्याला मसाले हे वापरायचे. धने, बडीशोप उलट त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे, छोटे 2 चम्मच भरून जिरे टाकून घ्यायचे. थोडंसं असं भाजून घ्यायचंय आपल्याला, आणि मिक्सरला दळून नाही करायचं जास्त, असं जाडसर तसं असं भाजून घेतलंय मी. आता गॅस बंद केला आहे. तेल पण छान गरम झालंय आपलं, छान मस्त उकळायला लागलंय. आता तो पण गॅस बंद करून घेते मी. आणि लोण मिरी टाकून घेतली, तेल बऱ्यापैकी असं आलं तसं गार पडले. आता त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलं, छान मस्त हिंग झालं गरम. आता ही मिरची पण टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ, आपण जिरे, बडीशोप, धने हे दळून घेतलं ना, ते पण असं जाडसर दळून घेतलं, ते पण टाकून घेतलं. पण मस्त आधी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. मसाला व्यवस्थित असा गार झालाय आपला. आता तो कैरीमध्ये टाकून घेऊ. आपण गूळ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. गूळ असा बारीक करून घेतलेला आहे. झाल्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ. इथे सर्व भरून घेतलंय मी. 1 किलोची ही बरणी पण भरली, आणि छोटा हा डब्बा पण भरला. गोड लोणचं तयार झालंय आपलं. आजची लोणच्याची रेसिपी आपली पूर्ण झाली. 5 किलो लोणच्याची रेसिपी पण मी यूट्यूबला टाकलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. तिखट लोणचं कसं बनवायचं, हे गोड लोणचं पण मी बनवून दाखवलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.